हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहा शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे इंग्लिश बालभारती अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. आपला सेकंड युनिट आपण स्टार्ट केलेला आहे. इन दॅट 2.7 थिंग्स आय डू. तर हा चॅप्टर आहे. यामध्ये बरेच काही ॲक्टिव्हिटीज आहेत, हे आपल्याला बघायच्या आहेत. तर चला स्टुडंट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत इंग्लिशचे, मॅथ्सचे किंवा जे पेपर्स आहेत जेव्हा मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट. 2.7 थिंग्स आय डू म्हणजे मी काय काय करतो. ओके, तर यामध्ये टोटल पेज नंबर 28 वरती हा चॅप्टर दिलेला आहे, थिंग्स आय डू. ओके, तर यामध्ये पोएम दिलेली आहे आणि या पोएम थ्रू हा काय काय मदत केली जाते किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात हे इथं सांगितलेलं आहे. त्याच्या आधी इथे विचारलेलं आहे, डू यू नो नंबर्स फ्रॉम 1 to 10? तर येस, ऑब्वियसली तुम्हाला 1 to 10 नंबर्स हे आपण शिकवलेले आहेत, मॅथ्समध्ये घेतलेले आहेत. सो ऑल ऑफ यू नो द नंबर्स फ्रॉम 1 to 10. सो चला आपण स्टार्ट करूयात ही पोएम. लिसन अँड रिसाइट. ओके, 1 and 2 I polish my shoe and help my brother polish his too. तर इथे 1, 2 हे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, आय पॉलिश माय शूज. तर माझे शू हे काय केले, पॉलिश केले आणि त्यानंतर माझ्या भावाचे शूज सुद्धा पॉलिश करण्यामध्ये त्याला हेल्प केली. 3 and 4 I open the door and join my mother clean the floor. तर दरवाजा उघडला, त्यानंतर माझी आई फरशी पुसताना, फ्लोअर क्लीन करताना मला दिसली, तर मी तिला मदत करण्यासाठी गेलो किंवा जॉईन झालो. 5 and 6 I chop and mix and cook with my father yummy drumsticks. 5 and 6 आय चॉप अँड मिक्स म्हणजे मी काय केलं, कट केलं, मिक्स केलं आणि माझ्या वडिलांच्या बरोबर मी ड्रमस्टिक्स म्हणजे शेवग्याच्या ज्या शेंगा असतात हे शिजवलं किंवा त्याचं काहीतरी सूप बनवलं, आमटी बनवली. ओके, 7 and 8 आय वॉश माय प्लेट. तर इथे मी माझी प्लेट स्वच्छ केली. अँड हेल्प माय ग्रँडपा शट द गेट. तर माझ्या आजोबांना मी गेट बंद करण्यास मदत केली. 9 and 10 आय एम बॅक अगेन प्लेईंग विथ माय मिनी टॉय ट्रेन. 9 and 10 नंतर काय, मी पुन्हा आलो आणि माझी जी छोटी खेळण्यातली ट्रेन आहे हिच्याशी खेळण्यात रमून गेलो किंवा खेळू लागलो. ओके, तर अशी छान पोएम दिलेली आहे विथ याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 10 अप टू 10 नंबर्सचं इंट्रोडक्शन पुन्हा एकदा करून दिलेलं आहे. त्याचबरोबर इथे काही रायमिंग वर्ड्स सुद्धा दिलेले आहेत. तर रायमिंग वर्ड्स आपण बघूयात. इथे बघा, पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे, तर इथं बघा 4 डोअर फ्लोर, त्यानंतर 6 मिक्स ड्रमस्टिक्स, 8 प्लेट गेट. ओके, अगेन ट्रेन 10. थोडे असे रायमिंग वर्ड्स थ्रू घेतलेले आहेत आणि त्याद्वारे पोएम कंप्लीट केलेली आहे. आता नेक्स्ट दिलेलं आहे बघा, टिक द करेक्ट ऑप्शन. तर इथे दिलेलं आहे फादर मदर कुक्स ड्रमस्टिक. तर कोणासोबत त्याने ड्रमस्टिक कुक केलेले आहेत, फादरसोबत. सो इथे येणार फादरला टिक. देन मदर क्लीन्स द फ्लोअर ऑर डोअर. तर त्याची आई काय क्लीन करत होती, फ्लोअर म्हणजे फरशी क्लीन करत होती की डोअर क्लीन करत होती, तर ती फ्लोअर क्लीन करत होती. सो आपण इथे टिक करणार. ग्रँडमा और ग्रँडपा शट्स द गेट. तर कोणाची मदत त्यांनी केली की गेट बंद करण्यासाठी, ग्रँडपाची. तर इथे येणार ग्रँडपा. नाऊ नेक्स्ट थर्ड ॲक्टिव्हिटी बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही सबस्क्राईब करा. थर्ड ॲक्टिव्हिटी, लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो अँड सर्कल दोज यू कॅन डू. तर खाली पिक्चरमध्ये बघा, हा फर्स्ट पिक्चरमध्ये
जो मुलगा दाखवलेला आहे तो काय करत आहे, सिंगिंग करत आहे. सेकंडमध्ये डान्सिंग. थर्डमध्ये काय आहे, कुकिंग. फोर्थमध्ये क्लाइम्बिंग म्हणजे झाडावरती चढत आहे. फिफ्थमध्ये स्विमिंग आणि हे काय आहे, झाडांना पाणी घालत आहे. 6. तर या ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत किंवा या पिक्चरमध्ये जे दाखवलेलं आहे, तर तुम्ही यापैकी काय काय करता? तर ऑब्वियसली तुम्हाला डान्स तर करता येतच असेल, गाणं तर म्हणता येतच असेल, स्विमिंग करता येत असेल, झाडांना पाणी देता येत असेल. तर ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही यापैकी करता त्याला तुम्हाला त्या पिक्चरला सर्कल करायचं आहे. ओके. सो नेक्स्ट बघा 4th. मेक वर्ड्स युझिंग द गिवन लेटर्स अँड से अ सेंटेन्स अबाउट इट. तर इथे बघा पझल टाईप दिलेला आहे. यामध्ये हे जे लेटर्स दिलेले आहेत हे यूज करून आपण छोटे छोटे वर्ड्स तयार करू आणि त्या वर्ड्सचा यूज करून त्याच्यावरती सेंटेन्स सुद्धा आपण बनवूयात. तर पहिलं मी घेते आहे PAN, पॅन. आता पॅन म्हणजे काय, एखादा तवा. तर यावरती आपण सेंटेन्स काय म्हणू, दिस इज अ पॅन. ओके, हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स. दुसरा वर्ड तयार करूयात आपण, रॅट. RRAT, रॅट. रॅट म्हणजे काय, उंदीर. चला यावरून एक छोटंसं सेंटेन्स बनवूया, अ स्मॉल रॅट. ओके. नेक्स्ट थर्ड आहे मॅट. MAT, मॅट. MAT, मॅट. वेअर इज अ मॅट, म्हणजे मॅट कुठं आहे, इथे येणार क्वेश्चन मार्क. देन नेक्स्ट आहे पॉट. इथे बघा PO आणि T, पॉट. पॉट म्हणजे भांड असं, पॉट. पॉट. ओके. देन इथे बघा NAME, तर काय वर्ड होतो, NAME, नेम. तर यावरून आपलं काय सेंटेन्स होतं, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. ओके, क्वेश्चन मार्क येणार. देन बघा SAME, सेम. देन सेंटेन्स, both are same things. ओके. सो असं आपण टोटल 6 लेटर्स थ्रू वर्ड तयार केले आणि त्यावरून सेंटेन्सेस तयार केले. तर नेक्स्ट बघा 6, लिसन अँड डू, एनर्जी बूस्ट. सुपर इझी लड्डू. तर लड्डूची इथे प्रोसेस दिलेली आहे, रेसिपी दिलेली आहे. टेक 2 चपातीज, 2 चपाती घ्यायच्या. ब्रेक द चपातीज इन टू स्मॉल पीसेस, तर ती छोटे छोटे तुकड्यांच्या मध्ये बारीक बारीक तिचे तुकडे करायचे. ॲड 2 टेबलस्पून ऑफ जॅगरी पावडर टू इट. त्यात काय करायचं, जॅगरी पावडर म्हणजे गुळाची जी पावडर असते ती त्याच्यामध्ये घालायची. ॲड 2 टेबलस्पून ऑफ घी, 2 चमचे त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. मिक्स वेल, त्यानंतर ते अगदी व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. टेक अ स्मॉल पोर्शन ऑफ मिक्सर, तर त्यातला छोटासा पोर्शन घ्यायचा. रोल इट इन टू लड्डू, तर त्यापासून लाडू बनवायचा. एन्जॉय द सुपर इझी लड्डू. ह्यामध्ये आपण काय केलं, चपातीपासून गोड अशी गुळ घालून तूप घालून लाडू तयार केले. तरी एक प्रोसेस दिलेली आहे. यावरून पुढे ॲक्टिव्हिटी दिली आहे, फ्रॉम द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द पिक्चर अँड द राईट द नंबर इन द बॉक्सेस. देन चला, तर इथे बघा या सगळ्या पिक्चर्समध्ये इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सगळं इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. म्हणजे चपाती, 2 चपातीज, घी, जॅगरी पावडर. तर हे इन्ग्रेडियंट्स आपण घेतले. सो हे असणार आहे आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर आपण काय केले, ते चपातीचे काय केले, तुकडे केले. हे असणार आहे आपली सेकंड स्टेप. थर्ड आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जॅगरी पावडर आणि घी मिक्स केलं. सो ही इथे बघा मिक्सिंग दाखवला, ही झाली आपली थर्ड स्टेप.
देन ते मिश्रण घेऊन किंवा ते मिक्सचर घेऊन आपण त्याचे लड्डू बनवले. सो दिस प्रोसेस इज 4 आणि इथे तयार लाडू आहेत 5. सो हे झाला त्याचा सिक्वेन्स. ओके. सो स्टुडंट, याच बरोबर आपला हा चॅप्टर इथे कंप्लीट झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.